हा व्लॉग आहे हळदीच्या दिवशीचा. हळदीच्या दिवशी व्लॉग मी डायरेक्ट संध्याकाळी चालू केलेला, कारण सकाळपासून खरंच लिटरली वेळ नव्हता. सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढत बसलेले, तुम्ही लास्ट व्लॉग बघितलंच असेल. हळदीसाठी मस्त मध्ये येलो कलरची साडी नेसलेली गाईज, आणि मी इतकी भारी दिसत होते, वाव. आणि खरंच गाईज पावसाला मी खूप खूप थँक्यू म्हटलं, कारण त्या दिवशी पाऊस नाही पडला. आणि जेव्हा मी लग्नाची शॉपिंग करत होतो, बाकी सगळे कार्यक्रम करत होतो, इतका धो पाऊस पडत होता की कोणतंच काम नीट होत नव्हतं आणि सगळं किचकिच राडा रपाटा नकोच वाटत होतं. तरी नशीब हळदीच्या दिवशी जरा सुद्धा पाऊस पडला नाही. पण नाचायच्या वेळेला आम्हाला असं वाटत होतं की पाऊस पडलास तर जरा अजून जास्त मज्जा आली असती. बहिणीची हळद होती आणि तिला हळद लावताना तिच्या डोळ्यातले अश्रू बघून आपोआप माझ्या डोळ्यात सुद्धा अश्रू आलेले. तुम्ही सुद्धा असं तुमच्या बहिणीच्या भावाच्या लग्नात रडलाय का? मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासाठी ना हळद म्हणजे रंगपंचमीच आहे की काय असंच वाटत होतं मला, कारण सगळ्यांच्या तोंडाला मी हळद अशी फासत होते जसं की मी रंगपंचमीच खेळते त्यांच्यासोबत. ही क्लिप मी बघितल्यानंतर ना मला सगळेजण भूत का दिसत होते मला समजेना. सगळ्यांची तोंड पिवळी ढम्मक झालेली. आणि माझी तर गोष्ट काही सोडूनच द्या तुम्ही, कारण माझे एक तर कर्ली हेअरचा ते इतके फ्रीजी झालेले आहेत, त्यात मी माझं पूर्ण तोंड पिवळं झालेलं आहे. मी डिक्टो भूतच दिसत होते. आणि मी हळदीत नाचायचं सोडून गाईज लिटरली धिंगाणा घातलेला. तो कसा ते बघा. खरंच मी गाईज एवढी नाचले ना की माझ्या सोबत जे नाचणारे होते ते थकले, पण मी काही थकायचं नावच घेत नव्हते, मी काही थांबायचं नावच घेत नव्हते. आणि नाचून नाचून एवढी बेकार भूक लागली आणि अवतार इतका घाण झालेला. तोंड वगैरे धुतलं, साडी नीट केली, कारण नाचून नाचून पूर्ण साडी विस्कटलेली माझी. आणि जेवायला बसले. मग जेवून झाल्यानंतर ना सगळेजण आम्ही एकत्र बसलो आणि पूर्ण फॅमिली सगळे एकत्र बसून आम्ही असंच गप्पा गोष्टी चालू होत्या. मस्त मध्ये टाइम स्पेंड केला फॅमिली सोबत. खूप दिवसानंतर असं पूर्ण फॅमिली एकत्र येते असे काहीतरी मोमेंट्स असल्यावरच. तेव्हा आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलेलो आणि नंतर मग झोपी गेलो. आणि नेक्स्ट डे एक रेस्ट डे होता आमचा आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं. मग लग्नाचा ब्लॉग सुद्धा लवकरच येणार आहे, तो सुद्धा एकदा नक्की बघा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लव्ह यू ऑल. कीप सपोर्टिंग. बाय बाय.